नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तुमच्या समोर मॅथमॅटिक्स छोटंसं पाठ घेऊन आलेलो आहोत। आता ह्या पाठ मध्ये काय होते माहिती का, भरपूर विद्यार्थ्यांना 5वी पासून तर 10वी पर्यंत आहे, भरपूर विद्यार्थ्यांना त्याची खूप अडचण असते। बघा, चिन्हांमध्ये खूप अडचण असते। बघा, आता ही चिन्हांची बेरीज वजाबाकी कशी करायची हे आपण आज समजून घेणार आहोत। आणि ह्यामध्ये बघा, बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार म्हणजेच ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन आणि त्याचबरोबर डिव्हिजन सुद्धा आपण पाहणार आहोत। तर सर्वप्रथम आज आपण आता ऍडिशन आणि सबट्रॅक्शन पाहणार आहोत। आणि ऍडिशन सबट्रॅक्शन करत असताना यामध्ये ह्या काही नंबर मध्ये दोन साइन असतात, काही साइन ऍडिशनचे असतात, सबट्रॅक्शन असतात। आणि साइन मध्ये भरपूर विद्यार्थ्यांना ह्यामध्ये काय होते माहिती का, खूप अडचण येते। आणि ही अडचण या ठिकाणी सॉल्व करण्यासाठी तुमच्या समोर हा एक रूल्स घेऊन आलेलो आहोत। आणि हे जे रूल्स आहे व्यवस्थित चांगल्या प्रकारे पाठ करून घ्यायचं आणि पाठ करून घेऊन तुम्ही चांगल्या प्रकारे आपल्या वहीत लिहून प्रॅक्टिस करा। प्रॅक्टिस न या ठिकाणी तुम्हाला भरपूर काही गोष्टी आठवणीत राहतील। तर लक्ष बघा, पाहणार आहे आपण आता या ठिकाणी बेरीज म्हणजे ऍडिशन पाहणार आहे। जर चिन्ह सारखे असतील तर बेरीज करावी व आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येची चिन्ह द्यावे। आलेल्या उत्तराला काय करायचं, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावे। बघा, या ठिकाणी लक्ष द्या। बघा, या ठिकाणी आपण काय करणार आहे, +10 येणार। ओके, काय घेणार, +10 आणि त्याचबरोबर आपण प्लस काय घेणार आहे, 5 घेणार। आता ह्यामध्ये काय करायचं, चिन्ह सारखे असतील तर दोन्ही चिन्ह आपले सारखे आहेत, दोन्ही चिन्ह सारखे आहेत। आता दोन्ही चिन्ह सारखे आहेत तर दोन्हीचे काय करा, आपण या ठिकाणी ऍडिशन करा। 10 आणि 5 झालं 15 आणि मोठी संख्या कोणती या ठिकाणी 10 आहे, तर इथं तुम्ही 10 ची या ठिकाणी साइन करा। विद्यार्थी मित्रांनो, जर ऍडिशन असेल, ऍडिशनचे साइन असेल, तिथं नाही दिलं साइन तरी चालेल, दिलं तरी चालेल। ओके, बघा ह्या ठिकाणी तुमच्या जवळ अजून पुन्हा घेऊन येत आहे। बघा आता हा +5 +10 पुन्हा काय होईल, बघा 10 आणि 5 झालं 15 आणि पुन्हा मोठ्या संख्येची या ठिकाणी काय करा, साइन द्या। ओके, अशाच प्रकारे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, +10 आहे, ओके सॉरी -10 आहे, काय आहे -10 आणि त्यानंतर तुमच्याजवळ मायनस काय आहे 5 आहे इक्वल टू। बघा, आता मी तुम्हाला काय सांगितलं, आता काय करायचं, तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काय करायचं, जर चिन्ह सारखे असतील, चिन्ह तर दोन्ही सारखे आहे, ओके चिन्ह कोणते असो पण चिन्ह सारखे आहे, तर चिन्ह सारखे असल्यामुळे तुम्ही काय करा, ऍडिशन करा। काय करा, ऍडिशन करा। आणि मोठी संख्या कोणती या ठिकाणी 10 आहे, तर मायनसचा साइन द्या। कळालं? त्यानंतर पुन्हा तुम्ही या ठिकाणी बघा, थोडंसं उलट करून बघूया। बघा, -5 -10 आता काय करणार, आता सुद्धा तेच करणार। बघा, चिन्ह सारखे आहे, चिन्ह सारखे असल्यामुळे काय करावं लागेल तुम्हाला, इथं ऍडिशन करा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह ते सांगितल्याप्रमाणे झालं। बघा, 10वी पासून तर 5वी पासून तर 10वी पर्यंत अशा प्रकारचे तुम्हाला ऍडिशन सबट्रॅक्शन येतात आणि ऍडिशन सबट्रॅक्शन करत असताना कन्फ्युजन होऊ नये म्हणून अशा प्रकारे तुम्ही ते करायचं। ओके, त्यानंतर वेगळी संख्या आपण या ठिकाणी घेऊ शकतो, जसे की 20 -20 त्याचबरोबर मायनस तुमच्या जवळ तुम्ही 50 घ्या। ओके, या ठिकाणी चिन्ह सारखे आहे म्हणून दोघांची तुम्ही इथे ऍडिशन करा, होईल तुमचा आन्सर 70 आणि त्याचबरोबर मोठ्या संख्येचं चिन्ह। कळालं? आता पुढचं आपण या ठिकाणी छोटंसं अजून पुन्हा एक टॉपिक आहे, जसं की आपण ऍडिशन बघितलं तसेच प्रकारे आपण आता इथं सबट्रॅक्शन म्हणजेच काय, वजाबाकी पाहणार आहोत। बस लक्ष द्या, जर चिन्ह वेगळे असतील तर वजाबाकी करावी व आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येची चिन्ह द्यावी। बघा, आलेल्या उत्तराला काय द्यायचं, मोठ्या संख्येची चिन्ह द्यावी। बघा, आपण तोच एक समजण्यासाठी हाच उदाहरण घेऊया। आता बघा कशा प्रकारे, लक्ष द्या। आता इथे घेत असताना आपण काय करणार आहे, -10 आणि +5 काय करायचं, इथं तुम्ही या ठिकाणी रूल्स मध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही बघा, चिन्ह वेगळे असतील तर काय करायचं, वजाबाकी म्हणजेच काय, सबट्रॅक्शन करायचं। मग चिन्ह वेगवेगळे आहे तर बघा सबट्रॅक्शन करा। 10 मधून 5 गेले 5 आणि मोठ्या संख्येची चिन्ह द्यावी -5 अशा प्रकारे तुम्ही करू शकता।
त्यानंतर पुन्हा आपण घेऊया. तर बघा मायनस, बघा इथं समजा आता तुम्ही +5 करा, +5 -10 करा, +5 -10. ओके. आता ह्यामध्ये सुद्धा चिन्ह वेगवेगळे आहे. मग तुम्ही काय करणार या ठिकाणी तुम्ही करणार सबट्रॅक्शन. पुन्हा 10 मधून 5 गेला, काय 10 मधून 5 गेला तर राहिलं 5 आणि मोठ्या संख्येचं साइन द्या. ओके. यामध्ये अजून तुम्ही या ठिकाणी करणार, लक्ष द्या कसं. बघा इथं तर मी -5 लिहिलं, -5 आणि +10 लिहिलं. आता काय करणार, आता सुद्धा तुम्हाला सबट्रॅक्शन करावं लागणार. कशा प्रकारे 10 मधून 5 गेला, काय राहील 5 आणि मोठ्या संख्येचा, मोठ्या नंबरचं काय करायचं, साइन द्यायचा प्लस. कळालं, मोठ्या संख्येचा साइन द्यायचा. झालं, कळालेलं. अशाच प्रकारे तुम्ही भरपूर करू शकता. बघा इथं -100 +20. ओके, +20 चिन्ह वेगवेगळे आहे. 100 मधून 20 मायनस करा, तुमचा आन्सर 80. मोठी संख्या ही आहे तर मायनसचं साइन चिन्हाचं. तशाच प्रकारे तुम्ही असं करू शकता. या ठिकाणी -20 आहे आणि +100 आहे. ओके, काय आहे 100 आहे. आणि या ठिकाणी बघा चिन्ह वेगवेगळं आहे तरी सबट्रॅक्शनच करावं लागणार. बघा तरी सबट्रॅक्शन करावं लागणार. 100 मधून 20 गेले 80 आणि मोठ्या नंबरचं साइन प्लस आहे तर प्लस. अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी सराव करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, चांगल्या अक्षरात, व्यवस्थित अक्षरात लिहा आणि नियम पाठ करा. बघा जर तुम्ही हे नियम पाठ केले तुम्हाला कोणत्याच प्रकारची कधीच अडचण येणार नाही. आणि 10वीच्या क्लासमध्ये याचा सर्वात मोठा 9वी 10वीच्या क्लासमध्ये सर्वात मोठा फायदा आपल्याला या ठिकाणी आहे. तर सर्वांनी चांगल्या अक्षरात व्यवस्थित देऊन घ्या आणि प्रॅक्टिस करा. ओके, थँक्यू.